नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट या विषयाचा BA थर्ड इयरचा सेमिस्टर 5वा यामधील पेपर नंबर 111 त्यातील युनिट फर्स्ट त्यामधला पहिला घटक जो आहे तो मर्कॅन्टिलिझम आज आपण शिकणार आहोत. मर्कॅन्टिलिझम म्हणजे काय किंवा मर्कॅन्टिलिझम म्हणजे त्याला मराठीमध्ये व्यापारवाद असे म्हणतात. आता मर्कॅन्टिलिझम पाहत असताना व्यापारवादाचा किंवा मर्कॅन्टिलिझमचा निश्चित असा काळ नाही किंवा निश्चित असं एक काळ सांगता येणार नाही, एक शतक सांगता येणार. त्यामुळं ज्यावेळेस प्राचीन आणि मध्ययुगाचा शेवट म्हणजे 14व्या शतकाच्या शेवटी झाला आणि मध्ययुगाच्या काळामध्ये लोकांचे जे विचार जी धोरणे होती ती 14व्या शतकाच्या शेवटी निरुपयोगी ठरू लागली. परिणामी मध्ययुगीन काळातील लोकांची जी काही विचारांची जीवनक्रमाची जागा घेणारी नवीन विचारसरणी उदयास येत होती. या विचारसरणी म्हणजेच व्यापारवाद विचारसरणी होय असे आपणास म्हणता येईल. व्यापारवाद म्हणजे मध्ययुगीन काळातील विचारसरणीविरुद्ध उभारलेले बंड. बघा, व्यापारवाद म्हणजे मध्ययुगीन काळातील विचारसरणीविरुद्ध उभारलेले बंड. त्यामुळे व्यापारवादी विचारसरणीचा अभ्यास करण्यासाठी मध्ययुगीन परिस्थितीचा माहिती करून घेणे आवश्यक ठरते. म्हणजे 15 ते 18 शतक असा असल्याचं विविध अर्थतज्ञांनी मांडलं आहे. कारण की 14व्या शतकात शेवटी जी काही जुनी विचारसरणी होती ती निरुपयोगी ठरू लागली आणि नवीन विचारसरणी उदयास येऊ लागली. नवीन विचारसरणी म्हणजे व्यापारवादी विचारसरणी असं आपण म्हणता येईल. व्यापारवाद म्हणजे मध्ययुगीन काळातील विचारधाराविरुद्ध उभारलेले बंड आहे. मध्ययुगीन काळातील युरोपीय विविध राष्ट्रातील परिस्थिती आपण म्हणजे व्यापारवाद पाहण्याच्या अगोदर आपल्याला मध्ययुगीन काळातील जे काही युरोपीय राष्ट्र होते, काही राष्ट्रामध्ये ची परिस्थिती काय होती, समकालीन त्यावेळेची जी परिस्थिती होती, या परिस्थिती आपला अभ्यासणं महत्त्वाचं आहे. कारण की त्या परिस्थितीतून व्यापारवाद म्हणजे काय आपणास समजण्यासाठी सोपं जाईल. म्हणून आपण सर्वप्रथम मध्ययुगीन काळातील युरोपियन राष्ट्रातील परिस्थिती आपण पाहू. मध्ययुगीन काळामध्ये युरोपीय राष्ट्रात विविध राष्ट्र सर्जमशाहीचा प्रभाव होता. आता जे काही मध्ययुगीन काळामध्ये जे काही राष्ट्र होते युरोपियन खंडामध्ये, या राष्ट्रामध्ये शेतकरी वर्गांवर वर्चस्व निर्माण करणारा एक सर्जमशाही म्हणून एक वर्ग होता आणि हा वर्ग सर्जमदारचं वर्चस्व म्हणजे शेतकरी वर्गावर होता. आणि शेतकरी वर्ग काय करत, जमीन कसायचं, जमीन ही सर्जमदारांच्या मालकीची असायची. त्यामध्ये सर्जमदार सांगल तेच काम करावं लागायचं, तीच पिकं घ्यावी लागायची आणि सर्जमदारानं जर मोबदला दिला तर घ्यायचं किंवा मोबदला असं देत नव्हते सर्जमदार, शेतकऱ्यांकडून मोफत काम करून घ्यायचे. आणि त्यानंतर जर काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्जमदार त्या शेतकऱ्यांना युद्धाच्या ठिकाणी किंवा युद्धाच्या वेळेस घेऊन जायचा. म्हणजे शेतकऱ्यांना युद्धासाठीही जावं लागायचं आणि त्या सर्जमदाराच्या बाजूने लढावं लागायचं त्या काळामध्ये. तसेच सर्जमदार हे व्यापारी पीक घेत नसत, ते जीवनोपयोगी अन्नधान्याचे उत्पादन घेत असे. ग्रामीण भागात सर्जमदार यांचे वर्चस्व तर शहरी भागामध्ये बघा, जसं ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं की सर्जमदाराचं शेतकऱ्यावर वर्चस्व होतं, त्याप्रमाणेच शहरी भागामध्ये काही कारागीर असतील किंवा जशा आज नगरपालिकासारख्या संस्था आहे आपल्या शहरामध्ये, त्याप्रमाणे तशा एक संस्था त्या ठिकाणी होत्या त्यावेळेस. या संस्थांचं वर्चस्व त्या ठिकाणी, त्या कारागीर आणि नगरपालिकासारख्या संस्थांचं वर्चस्व तिथल्या व्यापारी वर्गावर किंवा शहरी भागामध्ये राहणाऱ्या वर्गावर होतं. या संस्था शहरातील व्यापारी विविध प्रकारचे कर आकारित असे व त्यांच्या उत्पादनावर बंधने लादली जात असत. त्यामुळे मध्ययुगीन काळात व्यापार मर्यादित होता. म्हणजे बाहेरून माल आणायचा नाही, बाहेर न्यायचा नाही, असे त्यांच्यावर कर आकारायचे, कितीही कर आकारायचे. अशा प्रकारे तो व्यवहार त्या ठिकाणी चालायचा आणि याच्यावर कोणतीही निर्बंध किंवा बंधने नव्हती. त्या काळामध्ये राजेशाही होती, राजे उपलब्धही होते, परंतु राजांचं या सर्जमदार किंवा या संस्था आहेत नगरपालिकासारख्या किंवा कारागीर आहे यांच्यावर असं विशेष वचक किंवा वचक नव्हती किंवा मजबूतीकरण त्यांचं नव्हतं. त्यामुळे मध्ययुगात व्यापार हा मर्यादित होता. राजाला या नगरपालिकासारख्या संस्था व सर्जमदार यांच्याकडून उत्पन्न मिळायचं.
आता राजाला जे काही कर रूपी उत्पन्न मिळत होतं हे सरजमदार आणि त्या संस्था ह्या राजाला उत्पन्न देत होते, परंतु त्यांनी पाहिजे तेवढंच उत्पादन द्यायचं किंवा त्यांना वाटेल तितकंच कर त्यांना राजाला भरायचा, त्यावर राजाजवळही पैसा राहत नव्हता. अशी ती स्थिती त्या काळाची होती. राजाला जास्त अधिकारही नव्हते त्या काळामध्ये. जसं सरजमदार हे करू अन्याय करायचा किंवा त्या संस्था तिथल्या व्यापाऱ्यावर अन्याय करायची, त्यासाठी निर्बंध घालावे म्हणून कोणतेही निर्बंध नव्हते. सरजमदारांचं पूर्ण वर्चस्व होतं. राजा फक्त नामधारी होता आणि त्यामुळे जे प्रजाचं कल्याण करायचं असते किंवा कल्याण करत असतो राजा, हे कल्याण काहीच करू शकत नव्हता, कारण त्याचं तो उपलब्ध साधनं किंवा पैसा हा मोठ्या प्रमाणात नव्हता. आणि त्या काळामध्ये जी पद्धत होती ही मध्ययुगीन वस्तुविनिमय पद्धत, म्हणजे मध्ययुगामध्ये कोणती पद्धत होती? वस्तुविनिमय पद्धत होती. आज आपण पैसे देऊन कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो, पण त्यावेळेस एक वस्तू देणे आणि दुसरी वस्तू घेणे म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू, त्याला वस्तुविनिमय पद्धत म्हणायचं. अशा प्रकारची पद्धत होती. त्यानंतर या काळामध्येच विविध राष्ट्रात व्यापारी लोकांचा एक नवा वर्ग उदयास येऊ लागला. संपत्ती प्राप्त करणे हेच या वर्गाचे उद्दिष्ट होते. बघा, मध्ययुगीन काळाची वस्तुविनिमय पद्धत होती आणि संपत्ती प्राप्त करणे हा त्या काळातला जे एक उद्दिष्ट होता किंवा उद्देश होता. म्हणजे एक नवीन व्यापारी वर्ग उदयास येऊ लागला. त्यानंतर राजे असतील हेही नवीन हे होऊ लागले आणि राजांचा आणि ते नवीन उदयास येणारा व्यापारी वर्ग ह्या दोघांचा मिळून काय झालं, एक समान उद्दिष्ट तयार झालं. यांचं समान उद्दिष्ट तयार झालं म्हणजे समान उद्दिष्ट कोणतं होतं की संपत्ती प्राप्त करणे. दोघांचे एकच उद्दिष्ट होतं. म्हणजे मध्ययुगीन काळात विविध राष्ट्रात कॅथलिक पंथाचा प्रभाव होता. आता काही राष्ट्र होते त्यांचा कॅथलिक पंथांचा त्यामध्ये हे होता. कॅथलिक पंथांचा प्रभाव होता. त्यामुळं ते आपण समोर बघूयात. नेमकं व्यापारवाद म्हणजे काय? तर कॅथलिक पंथ आणि त्याला विरोध करणारा दुसरा एक पंथ आहे, त्याला प्रोटेस्टंट पंथ म्हणतात. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये युरोपात विविध राष्ट्र जे होते ते कॅथलिक पंथांच्या प्रभावाखाली होते. म्हणजे त्यांचं पोप, त्यांना एक पोप म्हणतो, ते धर्मगुरू म्हणतात आपण त्यांना, पोप हा शब्द वापरतात. आणि त्यांचा हा जो पंथ होता हा व्यक्तीने पैसा व भौतिक वस्तू फारसा संबंध ठेवू नये असा मताचा होता. म्हणजे भौतिक वस्तू किंवा पैसा याशी फारसा संबंध ठेवू नये असं दैववादी जास्त होते. त्यामध्ये असा विचार मांडणारे कॅथलिक पंथाचा विचार करणारे किंवा ह्या पंथाला, आता कॅथलिक जो पंथ होता दैववादी किंवा पैसा व भौतिक वस्तू संपत ठेवू नये असा जो पंथ होता, ह्या पंथाला विरोध करणारा पंथ त्याचं नाव होतं प्रोटेस्टंट पंथ. बघा, त्या काळामध्ये दोन पंथ होते. पहिला होता कॅथलिक पंथ आणि त्या कॅथलिक पंथाला विरोध करणारा दुसरा जो पंथ होता तो प्रोटेस्टंट पंथ हा नवीन उदयाला आला होता. या पंथाची व्यक्ती स्वातंत्र्य, या पंथानं काय स्वीकारलं होतं? व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीच्या जीवनशैली, पैशाचे आर्थिक प्रयत्नाचे महत्त्वाचे स्थान दिले. म्हणजे बघा, व्यक्ती स्वातंत्र्याला तसेच माणसाच्या जीवनामध्ये पैशाला आर्थिक प्रयत्नाने महत्त्वाचे स्थान, म्हणजे बघा पैशाला महत्त्वाचं स्थान यांनी दिलं. पोपचा जो राजकीय हस्तक्षेप मान्य नव्हता, पुन्हा जो कॅथोलिक पंथ होता यांचा पोप जे अधिकारी असायचे यांचा अधिकार किंवा यांचा जो वर्चस्व होतं यावर, ते वर्चस्व यांना मान्य नव्हतं. त्याचप्रमाणे प्रोटेस्टंट पंथ युरोपातील राष्ट्रात जे होते प्रोटेस्टंट पंथ आहे, या पंथाचा युरोपातील राष्ट्रामध्ये प्रभाव वाढला आणि या पंथाच्या अन्यायांनी संख्या वाढली. अनेक राज्यांनी पोपचे वर्चस्व झुगारून त्यांची मालमत्ता जप्त केली आणि आपली सत्ता बळकट केली. एवढेच नव्हे तर युरोपात नव्याने उदयात येत असलेल्या व्यापारी वर्गानेही, म्हणजे बघा युरोपामध्ये नव्याने उदयाला येणारा जो व्यापारी वर्ग होता, या व्यापारी वर्गाने सुद्धा प्रोटेस्टंट पंथाचा स्वीकार केला. अशा प्रकारे मध्ययुगीन काळात व्यापाऱ्यांचा एक नवा वर्ग प्रोटेस्टंट पंथाचे विचार मांडणारे लोक राज्य इत्यादी राष्ट्राच्या संपत्ती कशी वाढ करावी किंवा वाढ कशी होईल या संबंधित जे विचार मांडले, या विचारसरणीला ही जी विचारसरणी होती याला आपण व्यापारवाद, एक थोडक्यात व्यापारवाद असं म्हणतो. आता नेमकं व्यापारवाद म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. व्यापारवाद म्हणजे काय नेमकं? तर व्यापारवादामध्ये जे काय आहे, आता व्यापारवाद म्हणजे विशिष्ट
विचाराच्या व्यक्तीने किंवा विशिष्ट देशातील व्यक्तीने असं एकत्रित येऊन ग्रंथरूपी काहीतरी लिहिलंय अशातला हा भाग नाही. कारण त्यामुळं त्यांची व्यापारवादाची व्याख्या करणं ही खूप अवघड आहे. 15व्या शतकाच्या उत्तरार्धात व्यापारवादी विचार युरोपातील विविध राष्ट्रात मांडले गेले. परंतु मध्ययुगाचा शेवट झाल्यावर युरोपातील अनेक राष्ट्रात विविध आर्थिक समस्या निर्माण झाल्या. या समस्या व्यावहारिक भूमिकेतून कशा सोडवता येतील ह्या दृष्टिकोन समोर ठेवून या लोकांनी आपले विचार मांडले. या विचारातून व्यापारवादाचा जन्म झाला. म्हणजे यांचे जे काही वेगवेगळे विचार होते की आर्थिक समस्या ज्या आहेत, आता ह्या आपल्या समोर येणार ज्या आर्थिक समस्या आहेत ह्या समस्या कशा सोडवायच्या, मग हे जे विचार होते ह्याच विचारांना पुढे व्यापारवादी विचार असं म्हणलं जातं. त्यानंतर व्यापारवादी विचार मांडणारे विचारवंत सरकारी अधिकारी, मुत्सद्दी राजपुत्र, उद्योगपती यांचा भरणा होता. म्हणजे याच्यामध्ये असं काही तज्ज्ञ लोक किंवा खूप वेगळेच प्राध्यापक लोक असं अशातला एक म्हणजे स्पेशल हे नव्हतं. म्हणजे ज्यांना त्यामध्ये काही राजपुत्र असतील, काही सरकारी अधिकारी असतील, या लोकांनी तो विचार मांडले. जसजसे त्यांना गरज पडत तसतशा प्रमाणात त्यांनी ते विचार मांडायला सुरुवात केली. त्यामध्ये जे आर्थिक प्रश्न युरोपातील राष्ट्रांना भेडसावत होते ते सोडवण्यासाठी, म्हणजे बघा युरोपातील राष्ट्रांना त्या काळात जे आर्थिक प्रश्न भेडसावत होते ते सोडण्यासाठी व्यावहारिक दृष्टीने सुचवलेले उपाय हेच त्यांचे विचार बनले. म्हणजे आपण काहीतरी महत्त्वाचे विचार मांडतोय याची जाणीव न ठेवता हे विचार मांडले आहेत. त्यांनी मांडलेले विचार आपणास ग्रंथ रूपाने कुठेही सापडत नाही. त्यांनी एका छोट्या पुस्तिकेच्या रूपात, सरकारी दस्तऐवजात, सरकारी पत्रव्यवहारात हे त्यांचे विचार आढळतात. म्हणजे असं एक संघ कुठेही नाही. परंतु त्यांनी मांडलेला विचार हा एक वाक्यता होती. बघा यामध्ये एक वैशिष्ट्य बघा कसं भारी आहे. त्यांनी जे विचार मांडले अलग अलग तज्ज्ञांनी, अलग अलग राजपुत्रांनी वगैरे, हे जे सरकारी लेखामध्ये, दप्तर व्यवहारामध्ये ग्रंथ रूपानं किंवा याच्यात सापडत नाही, परंतु छोट्या पुस्तिकेमध्ये असेल, सरकारी दप्तरामध्ये असतील, याच्यात एक वाक्यता किंवा एक साम्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या लोकांनी मांडलेल्या विचारांनाच आपण व्यापारवाद असे म्हणतो. या विचारसरणीला फ्रान्समध्ये, म्हणजे बघा ही जी विचारसरणी व्यापारवादी, जसं आपण इथं मर्केंटिलिझम म्हणजे व्यापारवाद म्हणतो, तसंच काही देशांमध्ये त्यावेळेसच्या युरोपियन कंट्रीमध्ये किंवा इतर देशांमध्ये त्याला वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. त्यामध्ये पहिलं आहे फ्रान्समध्ये कोल्बर्टिझम. फ्रान्समध्ये त्याला काय कोल्बर्टिझम म्हणतात. तर जर्मनीमध्ये कमलॅरिझम या नावाने ओळखले जाते. तसेच व्यापारवाद या विचारसरणीचा विकास, आता बघा व्यापारवाद विचारसरणीचा विकास कसा झाला किंवा कोणकोणत्या देशामध्ये झाला याचा व्यापारवाद विचारसरणीचा विकास, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशामध्ये झाल्याचं आपण दिसून येते. म्हणजे त्यावेळेचे किंवा आजही जर बघितलं तर हे जे देश आहे प्रगतशील राष्ट्र म्हणून आपण किंवा प्रगतीच्या वाटेवर किंवा प्रगती करत असलेले राष्ट्र आहे, प्रगतशील राष्ट्र म्हणता येईल आपण यांना. तर ह्या राष्ट्रामध्ये त्यावेळेस हे विचार मुख्यत्वे करून मांडले गेले. आता प्रमुख व्यापारवादी विचारवंत कोणकोणते होते, या राष्ट्रांमध्ये विचार मांडले गेले. या राष्ट्राचे जे काही प्रमुख त्यावेळेसचे त्या काळामध्ये जे व्यापारवादी विचार मांडले त्यामध्ये प्रमुख व्यापारवादी, त्यांना आपण व्यापारवादी विचारवंत असे म्हणतो. त्यामध्ये सर्वप्रथम जे नाव येतं ते कोल्बर्ट आहे, त्यानंतर विल्यम पिट्टी आहेत, कॅटिलॉन आहेत, चाइल्ड्स आहेत, त्यानंतर जे अर्थज्ञ आहेत ते सेरा आहे, त्यानंतर डेव्हिड ह्यूम आहेत. अशा इत्यादी प्रमुख व्यापारवादी विचारवंत म्हणून आपण त्यावेळचे व्यापारवादी विचारवंत म्हणून आपण ओळखतो. धन्यवाद. आज आपण मर्केंटिलिझम हा भाग पाहिला. मर्केंटिलिझम हा जो भाग आहे हा आपल्या BATYचा फर्स्ट युनिटमधला पहिलाच मुद्दा म्हणजे मर्केंटिलिझम आहे. यानंतर आपण मर्केंटिलिझमची वैशिष्ट्य काय आहेत, मर्केंटिलिझमच्या व्याख्या काय आहेत, त्या विचारसरणी, तो कालखंड, हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये किंवा समोरच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळं आज मर्केंटिलिझम ही संकल्पना तुम्हाला समजली असेल असं मी समजतो. धन्यवाद.